मिरची महोत्सव संपला, आता सुरू आहे मान्सून महोत्सव। यावर्षी पावसाने जरा हजेरी लवकरच लावली। बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल, चटणी करायची आहे पण मिरच्या बारीक होतील का, मिरच्या ओल्या तर नसतील का, त्याची पावडर व्यवस्थित होईल का, आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का। या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल। अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉइश्चर काढून घेतलं जातं। परत टंकावरती आणून अशा पद्धतीने पूर्ण बारीक करून घेतली जाते। तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते। तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का। या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं। स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते। मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला। सांगलीत कृष्णा नदीत रंगल्या थरारक होड्यांच्या शर्यती। श्रावण महिन्याच्या निमित्ताने सांगलीत कृष्णा नदी पात्रात पारंपरिक होड्यांच्या शर्यती मोठ्या उत्साहात पार पडल्या। संकल्प फाउंडेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत कृष्णा आणि वारणा नदीच्या काठावरील एकूण 11 संघांनी सहभाग घेतला होता। ही स्पर्धा अत्यंत चुरशीने झाली, ज्यामध्ये सांगलीवाडीच्या बोट क्लबने जोरदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला, तर कसबे डिग्रजच्या बोट क्लबने द्वितीय क्रमांक मिळवला। दरवर्षीप्रमाणे यंदाही कृष्णा नदीच्या विस्तीर्ण पात्रात या शर्यतींचा थरार अनुभवयास हजारो सांगलीकर नदीकाठावर जमा झाले होते। श्रावण महिन्यामध्ये होड्यांच्या शर्यती आयोजित करण्याची ही सांगलीतील जुनी परंपरा आहे। यंदाही या परंपरेला नवसंजीवनी मिळाली आणि कृष्णा नदीच्या शांत पात्रात वेगवान होड्या आणि त्यावर स्वार असलेल्या खलाशांनी एक वेगळाच उत्साह निर्माण केला। हा थरार पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी शर्यतीत सहभागी झालेल्या खेळाडूंचा प्रचंड उत्साह वाढवला। अजून काय